क्या बात है। कसं काय खेळकर मस्त मजेत ना? नक्की मस्त मजेत ना? क्या बात है, बहुत बढ़िया, क्या बात है। स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम। 14 विद्या 64 कले सदाता रीती सिद्धीचा विधाता श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक हो महाराष्ट्राचा आरामदैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सदैव मानाचा मुजरा करून आई झोलाई, आई वाघजाई आणि सर्व क्षेत्र यांना वंदन करून
घटस्थापनेचा हा 6वा दिवस, ही 6वी रात्र आणि खऱ्या अर्थानं ही 6वी रात्र इतक्या मोठ्या जोमानं आपण इतका पाऊस असताना सुद्धा उपस्थित आहात. तुम्हाला सततशः मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या ठिकाणी मजपामराला आणि आमच्या या कुंदित नृत्य कला वैभवाला जी कलाकृती सादर करण्याची सुसंधी प्राप्त झाली ते श्री प्रभूचा घरटा मावळतवाडी ग्रामस्थ यांच्या सौजन्यानं आजचा हा डबल वारीचा सामना होतोय. सन्माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र तुकाराम विटमल, उपाध्यक्ष अनिल काशीराम कदम, सचिव सचिन शांताराम कुळे, सहसचिव संतोष नारायण गडाळ, या सर्वांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या श्री झोलाई वाघजाई देवस्थान कमिटीचे या वेरळचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र तुकाराम विठमळ, उपाध्यक्ष अशोकजी काशीराम गोवळकर, खजिनदार श्री संतोष गजानन दामले, सचिव सन्माननीय सचिन शांताराम कुळे आणि या 12 वाड्यांतील या वर्षाचा जो मान आहे त्या मावळत्या वारीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, माझ्या आया बहिणींना, ग्रामस्थांना या ज्ञानदीप होईंकर अर्थातच शाहिराचा स्वतःशः मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या ठिकाणी या गावचे सरपंच सौभाग्यवती वैभवीताई विनोद घाडगे, आम्ही प्रथम या गावात आलो, स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला, खूप सुंदर चविष्ट जेवण आम्हाला मिळालं, त्यांचेही मी धन्यवाद, खूप खूप त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे खेड या तालुक्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांची माळ आणि माझी नाळ एकमेकांच्या मैत्रीशी जोडली, असं प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि मैत्रीचा धागा जोडणारे अर्थातच या कार्यक्रमासाठी आवर्जून माझं नाव त्यांनी या मंडळाकडे सुपूर्द केलं ते सन्माननीय माझे मित्र श्री प्रशांत दत्ताराम करजुळकर यांना सुद्धा मी त्रिवार मानाचा मुजरा करतो. या कार्यक्रमाला आलेल्या पंचक्रोशीतील सर्व शाहीर कलाकारांचं, वस्तादांचं, गायक, गीतकार, लेखक, नृत्य कलाकार आणि विशेष नमूद करेन की नमन कलाकारांचं सुद्धा या ठिकाणी मी सततशः मी त्यांना निमंत्रित करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आमच्या भरडखोल कोळी समाजाच्या बाजूला दिव्यागर कोळी समाज आहे, त्याचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी गणेशजी लगमा चोगले यांचंही आगमन झालंय, त्यांनाही मी सततशः मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये या तमाम गर्दीमध्ये मिलिंद गोहागरकर बुवा यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि ओळख करून देतो मी माझ्या कलाकारांची. मी शाहीर ज्ञानदीप होईंकर, मला बुलबुलला साथ देतोय आणि बुलबुल पेटी वाजून कोरसला साथ देतोय माझा छोटा सख्खा भाऊ कुलदीप भोईनकर. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी कीबोर्डला साथ देतोय माझा विद्यार्थी ज्याला मी शिकवले, उत्कृष्ट कीबोर्ड वादक समीर मोहिते. त्याचप्रमाणे ढोलकीला मला साथ देतोय माझा छोटा बंधू शिवम किरडवकर. त्याचप्रमाणे मला पॅडला साथ देतोय आता सचिन बुवांचा तो वाजवून झाला, ऐका ना, आता मला साथ. या ठिकाणी मी आवर्जून सर्वांची माफी चाहतो.
की माझा ढोलकी वादक ऋणेश पाटील याला नुकताच ऍडमिट करून मी कार्यक्रमाला आलोय आणि तुमचाच सुपुत्र खेडचा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आज तो मला साथ देतोय आणि उत्कृष्ट पॅड वादक रुपेश याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आहे. आता राहिली गोष्ट बुवांची. कोणीतरी बोललं दाढीवाल्या बुवांची. नाही, तसं नाही. एक उत्कृष्ट गायनाचा नजराणा अखंड कोकणामध्ये खेडचं नाव ज्यांनी अजरामर केलं असे उत्कृष्ट गोड गळ्याचे गायक मी ज्यांना मानतो चाहतो इथून ते सचिनजी कदम यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि करतो कार्यक्रमाला सुरुवात करायची ना. तर आवाज कमी येतो. करायची ना सुरुवात करायची ना. सुरुवात करायची ना. क्या बात है, बहुत बढ़िया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवी देव ही सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा.
तो क्या रात तारों से भी ना मिले तो घर का दीपक जलाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, उस हर दिल को गाना पड़ेगा। रसिका ह्या 4 ओळी फक्त तुझ्यासाठी आणि म्हणून म्हणायचं आहे, हे रसिका प्रथम रंगणी मनोभावे घे वंदन माझे, अंतरंगी हे लाडक्या रसिका तुझेच स्वरूप विराजे। कलाकाराच्या आज या कलेला गोड मानून पदरात घ्यावे। तव कृपा प्रसादे रसिका जीवनाचे या सार्थक व्हावे। बुवा बारीमध्ये 3 प्रश्न विचारला, ठीक आहे। मी काय प्रश्न वगैरे तो तत्वानुसार एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पण आता मी जे काय गायलं ना आता ते तोडण्याचा प्रयत्न करा। ते आला आणि जर तोडलात ना, आई शपथ सांगतो, इथून तुमच्या गळ्यात हार नाही ना घातला तर बोला ते हरी तोडून दाखवायचं। आता काय गायलं ये बस की बात नाही है। अरे काय दडलं या मनात हेडकर, काय दडलं या मनात आज शिरून कुणी पाहत नाही। अरे रानातल्या पाखरालाही जीव लावून पहा, हेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, हेही जवळ आल्याशिवाय राहत नाही। 14 कलेच्या दाताला या ठिकाणी स्तवनातून ही आराधना करतोय, लक्ष असू दे।
पंचवदना तूच आहेस रे भरलेला तूच आहेस रे भरलेला तूच आहेस रे भरलेला हो मनोभावाने सुरुवात करतो मनोभावाने सुरुवात करतो तुमने परी वायाला
वंदित गणरायाला वंदित गणरायाला 14 विधाता सशकल आता विधिचा विधाता श्री गजानन रंग देवताय अखंड तुरे परमगावची गोस्वामी श्री पिंपळा देवी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंद संस्थापक छत्रपती शिवाजी महाराष्ट्र गौरव भूषण गुरुवर तुकाराम अखंड कुलदीप कला वैभवाचा तालुका श्रीवर्धन तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम भरड खोल बोल तू रे आई सोलाई वाघाई दुर्गाई तुझ्या चरणी या ज्ञानदीपाचा अरे बाबा जरा एक मिनिट मस्त आवाज येतो मागून खदलावा आता सचिन बुवा 3 वर्ष आहेत की नाही इथं ही तिसरी बारी आहे ना त्यांची बुवा मागून कोणतरी बोलतोय खदलावा पहिला पुढच्या वर्षाला सचिन बुवांना बदलावा मग खदलावा मजा येणार है पीछे से आवाज जो आती है ना वो थोड़ा कर्कश देती है सामने आकर बोलो खदलावा बदलावा सब कुछ खदलावा चलो बंधूंना एक विनंती आहे तुम्हाला आज खेड मध्ये श्रीवर्धनचं नाव घेऊन आले श्रीवर्धनचं नाव चांगल्या पद्धतीने ठेवून जाणार आहे पण या खेडचं सुद्धा चांगलं नाव मला घेऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या होऊ द्या कोणतरी असतं ना असो बुवा 3 प्रश्न आपण विचारला त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर घ्या गणवेश
होईल, गण होईल, गवळण होईल. जरा दमादमानं बुवा नका. असो बुवा, पहिला तुम्ही प्रश्न जो विचारला की पौत पहिलं कोणी कोणाला बांधलं. पौत अर्थातच राखी. पहिलं पौत राखी शची, इंद्राणी. हिने इंद्राला पहिलं बांधलं, ज्यामध्ये विष्णूने तिला दिलेलं पवित्र दोरा वापरला होता. हे पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आणखी आहे आपल्याकडे, साठवण आहे, काय काळजी करायची गरज नाही. देतो तुम्हाला, एक एक बरोबर देतो. उत्तर उत्तर म्हणायचं आहे मला. चला चला. गणराया हो, गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर. अन तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर. देवाजवळ प्रार्थना हीच आहे. तुमच्या टाळ्यांचा कडकडाट आला ना, इथं मन शांत होतं, तृप्त होतं, खऱ्या अर्थानं तृप्त होतं. धन्यवाद धन्यवाद. ही दात तुमच्याकडून मला मिळते. गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर. आणि तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेळ गावावर. खेडच्या या वेळ गावावर. तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या वेळ गावावर. सारे
दुसऱ्या प्रश्नाकडे. बुवा लक्ष द्या. आपण प्रश्न विचारला की श्रीकृष्णांच्या 8 पत्नींची नावं कोणती. बुवा लक्ष द्या. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की ज्या वेळेला भौमासूर नावाचा जो राक्षस होता त्याच्या कैदेतून 16,100 नाऱ्या यांची सुटका श्रीकृष्णांनी केली आणि उर्वरित नाऱ्या 8 त्यांची नावं सत्या, भद्रा, मित्रवंद्या, लक्ष्मणा, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, जांबुवंती या 8 पत्न्या आणि उर्वरित ज्या 16,100 होत्या त्यांना सुद्धा पत्नीचा दर्जा देण्यात आला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हुआ एक 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 स्टेप कुलदीप नृत्य कला वैभव आपल्या वरचढ 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 होत आहे. लक्ष द्या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय. आता गवळणीकडे वळतो. बो आपण गवळण गायला खूप सुंदर. मी दाद देतो गवळणीला. अप्रतिम. प्रश्नच नाही. पण गवळणीला जी चाल वापरलात ना तुम्ही ती चाल कोणाची आहे ना ती बघा. ती चाल माझी आहे. बुवानी जी गवळणीला चाल. अरे शिवराय मासे पांडुरंग हरी पांडुरंग हरी. चाल बघा बुवा कोणाची आहे. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. रोहित पाटील. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गौरव महाराष्ट्राचा महाविजेता ईटीव्ही मराठीवरती ज्यांनी 24,000 कलाकारांमध्ये पहिला नंबर मारला. वैभव थोरवे माझा गायक. इंडियन आयडल सागर म्हात्रे, शिवराय माझे पांडुरंग हरी तिघांनी मिळून गायले. गोवा लक्ष द्या. तुम्ही गायला या ठिकाणी. मी पुन्हा एकदा या गोष्टीकडे वळतो की कुलदीप रत्नदीप इतका सुंदर साऊंड लागलाय. अशोकजी गोवळकर वेरळ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपलं आभारी ऋणी 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 आहे. आणखी या ठिकाणी मिलिंद गुहागरकर गुहा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक मगाशी दिलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सरपंच समीर भुवड, तंटामुक्ती अध्यक्ष राजू घाणेकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. मी ऋण व्यक्त करतो. आणि बघ तुमची डोळण. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझी माझी प्रीत मोहना अरे जगाच्या निराळी. हरकती आहेत बुवा. हरकती बघा जमतात का. आणि म्हणून 32 वर्षाचा अनुभव घेऊन रणांगणात उभा आहे बुवा. 32 वर्षाचा अनुभव. आणि तुम्ही गेल्या बारीमध्ये रोह्यामध्ये असं म्हटला होता जुनं काढायचं नसतं पण तुम्हीच त्याला वाव दिलात. असू द्या. 500हून अधिक डबल बाऱ्यांचा कार्यक्रम माझा झालाय. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्या. हे रेकॉर्ड ज्ञानदीप भोईरकरचा आहे. या रणांगणामध्ये शपथपूर्वक सांगू शकतो. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्या. 32 वर्ष गातोय व. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे लग्न आनयाशी तुझं राधे. अरे इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. अरे बेइज्जतदार परेशान से निकलता है. इस काना को काले रंग का खिताब देने वाली है पगली. अरे हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. आणि म्हणून बुवा तुमची गवळण आहे. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. याचा अर्थ काय कोण सांगेल. समीर सांगशील. शिव आणि पार्वती दोघांचं इथे भांडण आहे. मी शिव आहे बुवा. तुम्ही पार्वती आहात. मग तुम्ही पार्वती असून शिवाला कसं मोठं करताय. बघा इथं काय म्हटलं तुम्ही. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. म्हणजेच
म्हणजेच मायेचा वाली कोण ठरलाय? शिवा. शिवाला तुम्ही मोठं स्थान दिलाय. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो बुवा. मला गायची काही गरज नाही, तुम्हीच मला मोठं करताय. धन्यवाद. तरी सुद्धा तुमच्या गवळणीला तोड देतो. लक्ष असू द्या. लग्नानयाशी तुझं मग प्रेम का कणावर, लग्नानयाशी तुझं मग प्रेम का कणावर, साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. या कानाचं साम्राज्य, साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. आहोत ना ते तुमची काय आहे? खऱ्या अर्थाने ही दौलत आम्ही तुमच्या पदरामध्ये स्वरांची जी टाकतो ती दौलत तुम्ही बहरून आणताय. आणि तुम्हाला सततशः मानाचा मुद्रा. घडसी साऊंड साठी, प्रथमेश घडजींसाठी जोरदार टाळ्या हो द्या. जोरदार टाळ्या हो द्या. वहाळ ते पाहिजे का तुझी व्यक्ती? क्या बात आहे. काय म्हणजे कोणाकडून काय फरमाईश येईल काय सांगता येत नाही, पण फरमाईश आहे. तुझी ग इट्टी 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 फरमाईश आहे म्हणून म्हणायचं आहे. तुझी ग इट्टी अन माझा ग दांडू. घडी घडी सांगतो या कानाशी नको ग भांडू. या शक्ती तुड्याच्या सामन्यात विट्टी दांडूचा खेळ नको मांडू. आणि तुला तो बघ कोपऱ्यात बसून हसतोय वाळगावचा पांडू. मनोरंजन म्हणून हे गायलंय. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही इतकी सुंदर, प्रामाणिक आणि अप्रतिम बारी या ठिकाणी सोडून गेला. पण रसिक जनांचं मनोरंजन व्हायला पाहिजे की नको? शांत बारी या ठिकाणी मगाशीच म्हटलं गेलंय. बघा बुवा, लक्ष द्या गवळणीकडे. मारुनी हा कदम. वा, शांताकडे लक्ष असू द्या. मारुनी हा कदम. वा, तुमचं आडनाव कदम आहे पण अर्थ लक्षात घ्या. मारुनी हा कदम नाही, मारुनी हा कदम. हाक मारून दम हे असं तसं. वा बुवा, काय वाह वाह पण आहे आणि यहा वाह पण आहे. चलो चलो. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. आणि अशा याच स्नेहबंधाला ये लाडक्या रसिका, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव. मारुनी हा कदम नको देऊ मला. मारुनी हा कदम नको देऊ मला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली, तुला लुटली, तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. कशी केली तुझी कोची, कशी केली तुझी कोची आठवण देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला.
हा बसा 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 बसा. प्रश्नाचा समाचार आहे ना आता. असो असो बुवा, रंगमंचावरती कधी खोटं बोलणारा शाहीर मी नाही, कधी खोटं बोलणार नाही. साधा सोपा प्रश्न, इतका पण उतावळेपणा कशाला बुवा? नको ना नको ना नको ना बुवा, कशाला नको. प्रश्न असा आहे माझा की जसं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, जशी ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, तसेच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली. आणि म्हणून त्या तीन देवांनी अर्थातच ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी संतापून असा शाप दिला की कलियुगामध्ये तू राक्षसी म्हणून वावरशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या आईचं नाव काय, तिचा अंत कसा व कुठे, हा प्रश्न आहे बुवा. तुम्ही जे उत्तर दिलात ना बुवा, साफ 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 चुकीचं आहे बुवा. तुमचं प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आता नाही आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला, कारण सत्य आहे, सत्य वचने आहे. प्रश्न उत्तराच्या बाबतीत मी या ठिकाणी कधीही मी कुठल्याच गोष्टीला दुजोरा देणार नाही बुवा. आपण ज्ञानी आहात, तुमचं अंतःकरण तुम्हाला सांगून ठेवत असेल, पण बुवा दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं अतिशय चुकीचं आहे. अजून आपल्या 2 बाऱ्या बाकी आहेत, एक खेडमध्ये आहे आणि दुसरी एक चिपळूण निवळीला आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, खरं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी प्रश्नपदाच्या अल्टरनेट या ठिकाणी देवीचं गाणं गातोय. लक्ष असू द्या बुवा, हे गीत आटपल्यानंतर आपण तयार राहायचं आहे, कारण हे सर्व मायबाप बंधू भगिनी या ठिकाणी इतक्या पावसातून बसलेले आहेत. रसिक प्रेक्षका, तुला सतत हा मानाचा मुजरा आहे रे राजा, कारण तुझ्यामुळेच आम्ही या ठिकाणी रंगमंचावरती ताजे तवाने आहोत किंवा आमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फुलतं. मनाला, या मनाच्या आंतरक्रियेला जे जाज्वल्य स्वरूप तुझ्यामुळे मिळतं, हे रसिका तुझ्यामुळेच रे. आणि म्हणून बुवा, कोणत्याही प्रकारचा विलंब न करता हे गाणं संपल्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या वारीला शुभेच्छा देतो. चला. अरे खेड तालुक्यात वेर हे गाव, खेड तालुक्यात वेर हे गाव, त्यात गाजतई मावळत्या वाडीचं नाव. महिमा तुझा तो दाव ग, महिमा तुझा तो दाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. नवरात्रीची ही 6वी रात लावलाई दिवाग झळते आवाज, नवरात्रीची ही 6वी रात झळतई दिवाग वसते आवाज. दाखव तुझा प्रभाव ग, दाखव तुझा प्रभाव. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला
वागजाई हा केला तू धावग आई वागजाई हा केला तू धावग आई झोलाई हा केला तू धावग आई झोलाई हा केला तू धावग आई वागजाई हा केला तू धावग आई झोलाई हा केला तू धावग आई वागजाई हा केला तू धावग निखिल जाधव याचकडून सर्व नाच मंडळाला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. कुलदीप नृत्यकला वैभव आपला आभारी ऋणी 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 आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपण शांततेचं आणि खरोखर आश्रयतेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी पहिल्या फेरीला मी थांबतोय, विराम घेतोय आणि प्रतिस्पर्धी शाहीर, नामांकित शाहीर सचिन बुवा कदम यांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद.